सर, ह्या सगळ्या घडामोडी घडतायत म्हणजे गेल्या काही काळापासूनच्या चर्चा राष्ट्रवादी संदर्भातल्या, त्यात ही कालची भेट वर्षावरची कसं पाहायचं या सगळ्याकडे? नाही, एक साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये आता अजित पवारांचा पक्ष जो आहे, अजित पवारांच्या निधनानंतर त्या पक्षामध्ये जो काही गोंधळ आहे तो आपल्याला दिसतोच आहे आणि प्रामुख्याने पक्षावर नियंत्रण कोणाचं हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. पण जर बघितलं तर अजित पवार असताना सुद्धा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे अत्यंत प्रभावशाली होते आणि आता मात्र एकूणच असं दिसतंय की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं वेगळं महत्व आहे, सुनेत्रा पवार यांचं वेगळं महत्व आहे आणि अशा वेळी पक्षामध्ये काही एक गोंधळ दिसतो आहे. म्हणजे कोणी नाकारो स्वीकारो पण दिसतोय, हा एक भाग आहे. त्यामुळे पक्षावर नियंत्रण कोणाचं यासाठीचा संघर्ष त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे, हा एक भाग आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटतो त्याच्यामध्ये की एक ही चर्चा सुरू आहे. ती चर्चा अशी आहे की आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो पक्ष नक्की काय भूमिका घेईल. आता मला असं वाटतं की मुळामध्ये विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालीच होती. म्हणजे अजित पवारांच्या हयातीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचे अशी चर्चा सुरू होती. याचा अर्थ असा आहे की शरद पवारांचा पक्ष हा एकूणच विलिनीकरणाला तयार होता. याचा अर्थ असाच होता की अजित पवारांचा पक्ष काही सत्ता सोडणार नव्हता. उलट पक्षी शरद पवारांच्या पक्षातले लोक हे सत्तेसाठी तिकडे जाणार होते. त्यामुळे भाजप सोबत जायचं, एनडीए सोबत जायचं, सत्तेसाठी तिकडे जायचं हे जवळपास शरद पवारांच्या पक्षानं किंवा खुद्द शरद पवारांनी, सुप्रिया सुळेंनी जवळपास मनाची तयारी केली होती असं मला वाटतं आहे. त्यामुळे आता मला असं दिसतं एकूण की साधारणपणे आता सत्तेसोबत जावं असा एक सूर दिसतोय आणि प्रामुख्यानं तृणमूल काँग्रेसमध्ये जे काही घडलं, तृणमूल काँग्रेसला ज्या प्रकारे पूर्णपणे तोडलं गेलं, ज्या प्रकारे दबाव तंत्राचा वापर केला, ज्या प्रकारे हिंसक मार्गाचा वापर केला गेला, त्यानंतर मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा असं वाटतं की आपल्याबद्दल हे भविष्यामध्ये घडू शकतं. असं घडण्याच्या ऐवजी आपण स्वतःच या पक्षासोबत गेलो, भाजपसोबत गेलो, एनडीए सोबत गेलो तर काय हरकत आहे. त्यामुळे ती तयारी सुरू झालेली दिसते आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यातला अर्थमंत्री पदाचा आहे. मला असं वाटतं की राज्यातलं अर्थमंत्री पद जे आहे ते शरद पवारांच्या पक्षाला हवं आहे. त्याही अनुषंगाने आणि केंद्रामधलं जे मंत्रीपद आहे तेही शरद पवारांच्या पक्षाला हवं आहे. अशा दृष्टीने काही एक बोलणी सुरू झाली असावीत, चर्चा होऊ शकते, याला जागा आहे असं मानायला. नक्कीच. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. आपल्यासोबत दिनेश दुखंडे जोडले गेलेले आहेत. दिनेश, तुम्ही या सगळ्या घडामोडी पाहताय म्हणजे आत्तामध्ये फुटीर खासदार म्हणजे शिवसेनेतले खासदार फुटले, त्यांची काल अमित शहांसोबतची भेट, तिकडे ती